त्याचे निवारे मी जन्म मरण. भगवंतांनी सांगितले की मी त्याचं जन्म मरण काय करेन, निवारे. फक्त अनन्य म्हणजे इतर कुठल्याही मनात कुठलाही भाव न ठेवता तुम्ही त्याला फक्त शरण जा. या लागे शरणागता म्हणजे जो कोण शरण येईल, शरणागत. आणि कोणाला आपण शरण जायचं, तो त्या परमात्म्याला जर आपण शरण गेलो तर त्याला काय करेल, मीच एक, असं भगवंत म्हणतात की मीच एक त्याला काय करेल, तारून नेईल आणि या जगातून मानव देहाला आल्यानंतर त्याचा उत्कर्ष करेल. अशा प्रकारची सुंदर ओवी या ठिकाणी आपण घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं आज दशक्रिया विधी आहे. थोडस वेगळ्या प्रकारचं तुम्हाला सांगणं गरजेचंही आहे. दशक्रिया का करायची, श्राद्ध का करायचं, आपण थोडस वेगळं बोलून गेलो. संतांच्या विचारांच्या बद्दल पण आपण पाहिलं. आजच्या दिवसाचं जर आपण महत्व पाहिलं तर संत सज्जन आपण सगळे जण आता कोणाची वाट बघतो, काकस्पर्श. एकदा तो कावळा पिंडाला शिवला की त्या व्यक्तीला काय झाली, मुक्ती म्हणा, सतगती मिळाली असं म्हणा. आता थोडस त्यासाठी आपल्याला रामायणात जावं लागेल. या कावळ्याची कथा काय आहे? कावळा शकून आहे का अपशकून आहे? बोला. शकून म्हटलं तर मी सांगेन चूक आहे, अपशकून म्हटलं तर तरी मी म्हणेन चूक आहे. अपशकून कधी असतो, जर आपल्याला जिवंतपणे कावळा शिवला काय करावं लागतं, लगेच आपण जुन्या काळात पत्र पाठवायचं, हे व्यक्तीचा मृत्यू झाला, खोटं कळवावं लागायचं. शकून आहे का अपशकून आहे, सांगा ना. आणि आज आपण कोणाची वाट बघतोय, कारण तो काय शकून, त्याचा शकून जर ज्ञानेश्वर महाराजांनी तर त्यांना सांगत तसे, मला सांग बाबा माझे भगवंत कधी मला भेटणार आहे. त्यांच्याशी कावळ्याशी संवाद साधणारे ज्ञानेश्वर महाराज. कावळ्याची अशी कथा येते रामायणामध्ये. रामायण महाभारत ऐकत जावं, हे मी नाही सांगत. कोण सांगताय? तुकाराम महाराज सांगतात. काय सांगतायत? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्या व्यक्तीच्या त्या घराच्या दाराची पायरी किंवा त्याची सेवा करण्याची मला संधी मिळाली तरी मी भाग्यवान समजेल, असं कोण म्हणते? तुकाराम महाराज. तुमची आमची काय खिस गणते, किस जाळकी पत्ते आपण, असेही संत आहे. आणि म्हणून गीता भागवत मध्ये जे काय सांगितलंय ते आपण ऐकलंच पाहिजे. हे जिवंत असेपर्यंत ऐकलं पाहिजे. परत मानव जे मिळेल का नाही सांगता येत नाही. नीट ऐका, डोळे कान उघडे ठेवू. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला मानव देह मिळतो. सायन्स आज पुढे गेलेलं, मी परवा आत्ता लगेच बोलून गेलो. आपण यायच्या जमान्यामध्ये आहोत. 5-10 वर्षामध्ये प्रचंड चेंजेस होणार आहे. आणि आतापर्यंत हे सायन्स फक्त 18 लाख योनीचा शोध घेऊ शकलेला आहे. आणि आपलं अध्यात्म काय सांगतं आपल्याला? 84 लक्ष योनीला पोहोचायचे अजून. म्हणजे इतकं सायन्स मागे महाराज. डोकं ठिकाणावर ठेवून प्रत्येकाने आज संत साहित्याचा अभ्यास करण्याची काळाची गरज आहे. आणि म्हणून पोट तिडकीने हे विचार कुणीतरी पेरेल, याच्यापेक्षा आपण आपल्या खानदारीची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि म्हणून या कावळ्याची जी कथा रामायणामध्ये येते ती अशी आहे की प्रभू रामचंद्र उद्या राज्याभिषेक आहे. कैकेयीने काय केलं तुम्हाला सर्वांना रामायण माहित आहे. 2 वर मागून घेतले दशरथ राजाला. काय सांगितलं? एक वर 14 वर्ष रामाला वनवास आणि दुसरा भरताला राज्याभिषेक. काय झालं असेल? जनक राजाची कन्या सीता. जनक म्हणजे विदेही देह असणारे जनक, ज्याच्याकडे शुक म्हणे जाऊन अध्यात्माचे धडे घेऊ शकले. अशा प्रकारचा प्रचंड मोठा इतिहास आहे महाराज आपल्या संतांचा. आणि अशा जनकाची कन्या सीतामाई आणि प्रभू रामचंद्र हे दशरथाचे पुत्र उद्या राज्याभिषेक होणार आहे. आणि त्यांना संध्याकाळी कोप घरात गेल्यानंतर कैकेयीने सांगितलं दशरथाला की तुझ्या रामाला उद्या वनवास. काय झालं असेल मला विचार करा. ह्याच्यासारखं प्रचंड दुःख कोणाला झालं असेल? आणि तुम्ही आम्ही थोडं ठेस लागली तर असं म्हणता अरे माझं वाटोळं केलं, माझं असं झालं, माझं तसं झालं, असा आपण विचार करतो. चुकीचं आहे. म्हणून संत साहित्य बघितलं, देवांना जर काही चुकलं नाही तर प्रारब्ध क्रियामान संचित हे तुम्हाला आम्हाला भोगावं लागतं. आणि ते भोगायचं नसेल तर प्रभू रामचंद्र किंवा रामकृष्ण नामाचा जप करावा लागतो. हा धडा तुम्ही आम्ही घेतला पाहिजे. आता ते रामायणाचं
विषय आपला चाललेला आहे. प्रभू रामचंद्र वनात गेले आणि काही वेळेला तरुण सीतामाई, लग्न झालेलं होतं, तरुण सीतामाई एकदा तिथे बसलेले असताना काही गंधर्व जात होते आणि एका गंधर्वाची दृष्टी त्या तरुण सीतामाईवरती पडल्यानंतर त्याला वाईट दृष्टी, त्याच्या मनात विचार आला. त्यांनी कावळ्याचं रूप घेतलं आणि सीतामाईच्या अंगावरती झडप घातली. सीतामाई बसलेले असताना प्रभू रामचंद्र त्यांच्या अनुष्ठानाला गेले होते. सीतामाईने धावा केला, धावा प्रभू धावा, वाईट प्रसंग आलेला आहे. प्रभू रामचंद्रांना लगेच कळालं. त्यांनी बाजूला गवताची गाडी होती, त्या दर्पाच्या गाडीवरून एक मंत्र शोधला आणि त्याच्या पाठीमागे लागला. तो गंधर्व कावळ्याच्या रूपाने आलेला पुढे आणि ते काय जर्ब मागे. अगदी कुठेही गेला तरी त्या कावळ्याला, कारण तो रामबाण होता. रामबाण माहिती आहे सर्वांना.